हे सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेमध्ये आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश या खासदारांसंदर्भात अधिकृतपणे समोर आलेले नाही. या सर्व खासदारांनी आतापर्यंत आम्ही शिवसेना सोडलेली आहे असं जाहीर केलेलं नाही. ज्या खासदारांनी संपर्क केलेला आहे आणि ज्या खासदारांनी सांगितलं की आम्ही अजूनही शिवसेनेबरोबर आहोत, काहीतरी गैरसमज होतो आहे, अशा खासदारांशी आम्ही चर्चा करणं हे स्वाभाविक आहे. राऊत साहेब, ज्या खासदारांनी एका आठवड्यात 2दा पक्ष बैठकांना अनुपस्थित राहिले, पक्षाच्या व्हीपचं त्यांनी उल्लंघन केलं, वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत हे खासदार आहेत. या खासदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी त्यांच्या मतदारसंघात आंदोलन केलं, जोडे मारले, यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला, भाषणं झाली, आरोप प्रत्यारोप झाले. पण आता याच खासदारांची मनधरणी केली जाते. या खासदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं म्हटलं जाते. असं कोण म्हणालं? कारण आदित्य ठाकरे म्हणाले की मातोश्रीचे दरवाजे कुठे आहेत. आदित्य ठाकरेंनंतर वरुण सरदेसाई, तुमचे आमदार कैलास पाटील हे ओमराजेंची मनधरणी करण्यासाठी गेले. तर मग समजायचं काय? आता मी तुम्हाला समजावून सांगतो. येस, समजव. हे सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेमध्ये आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश या खासदारांसंदर्भात अधिकृतपणे समोर आलेले नाही. नंबर 2, ते ज्या गटात जाऊ इच्छितात असं सांगितलं जातं, त्या मिंदे गटाकडून सुद्धा हे 5, 6, 4 खासदार आमच्याकडे येणार आहेत, अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. या सर्व खासदारांनी आतापर्यंत आम्ही शिवसेना सोडलेली आहे असं जाहीर केलेलं नाही. ते व्हीपचं उल्लंघन करून आमच्या बैठकीला हजर राहिले नाही, ते खरं आहे, आणि त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हा एक तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार अजूनही संपर्कात आहेत. आता त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्याला भीती वाटते, कारण लोकांचा रोष आहे. ज्या खासदारांनी संपर्क केलेला आहे आणि ज्या खासदारांनी सांगितलं की आम्ही अजूनही शिवसेनेबरोबर आहोत, काहीतरी गैरसमज होतो आहे, अशा खासदारांशी आम्ही चर्चा करणं हे स्वाभाविक आहे. ज्या क्षणी ते सांगतील आम्ही शिवसेनेचा त्याग केलेला आहे, त्या क्षणी आमचे त्यांचे संबंध पूर्ण तुटतात. आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना. त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहे. उद्धव ठाकरे त्यांचा दौरा नागपूर, यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात, आणि तो शिर्डीला संपेल. 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे. त्याच्यामध्ये धाराशिवसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. धाराशिव आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, शिर्डी आहे, यवतमाळ आहे. हे सर्व मतदारसंघ जे दौरा पक्षप्रमुखांचा होतो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे.